mental preparation, mental training is very important part of any ultra endurance activity. Strong desire is one word which separates champion from others. So तिथे सगळीकडे रोड छान असल्यामुळे तिथे रोड बाईक होती. सो आय वॉज काइंड ऑफ गेनिंग मोमेंटम आणि आता होत आहे, आता डिस्टन्स कव्हर होत आहे, मला सगळं फील होतं. आणि म्हणजे जे मी आउटडोअरला करते, मी आउटडोअरला पण आय नेव्हर यूज हेडफोन्स किंवा म्युझिक, कधीच नाही तुम्हाला. दॅट वी ऑल्सो डोंट प्रमोट. राईट. सो आणि तुझं आता काय 44 hours 28 minutes रेकॉर्ड केला. तिथे वरती ज्या वेळेला मी पाहिलं की रॅन्डम साईटवरती एक JCB असा अर्धवट थांबलाय रेजवरती आणि माझ्या पोटात गोळाला, ओ शिट, आता हा पडतोय का. आणि अमेझिंग. म्हणजे आपल्याला असं तिकडे गेल्यावर वाटतं की ह्या लोकांमुळे सगळं व्यवस्थित, आपण वी आर डुईंग व्हॉट वी वॉन्ट टू डू. हे एक परफॉर्मन्स अँझायटी जी गोष्ट आहे ना, की वेअर यू हॅव लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज काइंड ऑफ अ थिंग, की बाकीची लोक तुझ्याकडे बघतात. म्हणजे हे मसल्स खूपच लाईक देर इज नथिंग हिअर, इट शुड बी लाईक असं. तर ती नाही आहे तर तू अल्ट्रा सायकलिंग मध्ये करूच नकोस. यू शुड. सो वेलकम टू द स्पीकिंग व्हील शो. आज नेहा टेकम आलेली आहे. खूप सारे अल्ट्रा सायकलिंग इव्हेंट्स तिने केलेले आहेत. तुझी प्रॅक्टिस एका साईडनी तुझं चालू केलं असणार आहे तू, की यू नो की ह्या डेटला मला हा रेकॉर्ड अटेम्प्ट करायचा आहे. सो एक ट्रेनिंग सेशन असतं. देन यू हॅव टू पिक अ क्रू, यू हॅव टू डिसाईड ऑन युअर लॉजिस्टिक्स, की स्टे ॲज इन द प्रिव्हियस बिफोर युअर रेकॉर्ड, वेअर विल यू स्टे. त्याच्यानंतर कुठे काहीतरी तुला द क्रू विल हेल्प यू, की कुठे आपण ब्रेक्स घ्यायचे, काय घ्यायचे, हे कसं प्लॅनिंग प्रोसेस कशी होती. सो क्रूसाठी सगळ्यात फर्स्ट मी माझ्या DCचा जो आधीचा क्रू होता त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला. पण त्याच्यापैकी 2 जण अवेलेबल होते फॉर दिस इव्हेंट. ओजस पाषाणकर आणि तरुण संगम दोघंही लगेचच हो म्हणाले मला आणि अवेलेबल होते सगळ्या ह्याच्यासाठी. सो ते ऍक्च्युली माझ्याबरोबर पण ते मी आणि सिद्धार्थ फर्स्ट गेलो आणि विदिन अ वीक 4-5 days आय वुड से ते दोघंही तिथे आले. सो त्यांचा तिथे वर्क फ्रॉम होम होता आणि मग बाकीच्या वेळेला ते मला तिथे सपोर्ट करत होते. ते सकाळी राईड्स असतील तर टेकिंग अ व्हिडिओ ऑर काइंड ऑफ हेल्पिंग क्रू. सो ते लवकर आले होते. एक माझी डान्स क्लासचीच फ्रेंड अनुजा म्हणून आहे, सो ती होती माझ्याबरोबर. सो ती माझ्या DCला पण क्रू असल्यामुळे काइंड ऑफ, आणि लहानपणीची फ्रेंड्स असल्यामुळे शी नोज माय ups and downs or everything about me. So ती सायकलिंग मध्ये ॲब्सोल्युटली नाही आहे, पण मेंटली आय एम व्हेरी कम्फर्टेबल टॉकिंग विथ हर. सो ती होती. धनश्री म्हणून टेराफिटचीच अजून एक माझी फ्रेंड आहे, ती होती. अजित आहे, सो तो माझा DCला पण क्रू होता. सो ही इज पॅशनेट ड्रायव्हर. सो मला म्हणजे DCला एकदा तो म्हणजे बसला इथे पुण्यात की तो गोव्याला उतरतो, तो कोणालाच ते सीट देत नाही मला. सो यू आर सॉर्टेड की डोक्याला, कारण अदरवाइज DCला यू हॅव टू हॅव बॅकअप फॉर एक्सपिरियन्स. मला आहे क्रूचा एक्सपिरियन्स आहे, इट्स व्हेरी टफ. अरे म्हणजे पण मग अजित आणि ही इज अमेझिंग विथ काउन्सिलिंग किंवा असं की मला ज्या वेळेला कधी असं आय एम फिलिंग लो किंवा मला काही बोलायचं आहे, सो आय वॉन्टेड हिम टू बी देअर. सो ही वॉज देअर. आणि मंदार म्हणून माझाच एक म्हणजे ज्यांनी DC पण केले सो तो सायकलिंग, सो तो होता. आणि कर्नल विनोद मॅथ्यूज म्हणून हे. सो विनोद ॲक्च्युली प्लेड अमेझिंग रोल इन टर्म्स ऑफ ही सगळी राईड आपण डेडिकेट केली BROला. सो खूप लोकांना इथे म्हणजे खाली साऊथला किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये BRO काय आहे हेच माहिती नाही आहे. सो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इज BRO, म्हणजे ब्रो म्हणून तुम्ही जे सगळीकडे वाचता. सो दे आर अमेझिंग. म्हणजे त्यांच्यासाठी ही राईड डेडिकेट केली की जे लोक हे रोड्स बिल्ड करताना ज्यांनी तिथे लेट डाऊन देअर लाईव्स. सो ह्या सगळ्यांसाठी ही राईड अख्खी डेडिकेट केली होती. सो ज्यावेळेला मी खारदुंगला फर्स्ट टाइम गेले, खारदुंगला इज दी सेकंड हायेस्ट राईट नाव पास इन ले. सो तिथे जाताना खारदुंगलाचं साऊथ पुलो म्हणून एक येतं आणि मग खारदुंगला आहे. सो हाफ साऊथ पुलो इज आय थिंक 4500 meters. खारदुंगला इज ॲट 5400. पुढे अजून तुम्ही 1400 meters गेन करता. सो तिथे वरती ज्या वेळेला मी पाहिलं की रॅन्डम साईटवरती एक JCB असा
अर्धवट थांबलाय रेजवरती आणि ते ज्या वेळेला करतात ना डिक करून तो अख्खा टर्न होतोय आणि माझ्या पोटात गोळाला ओ शिट आता हा पडतोय का आणि ही वॉज काइंड ऑफ म्हणजे मला दिसत होतं की असं टाकलं त्यांनी परत रेग्युलर जॉब एक्झॅक्टली लाईक दे रिस्क देअर लाईव्स जस्ट टू मेक अस फील सेफ ऑर आपण सायकल घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतो हे ते सगळंच इट्स जस्ट बिकॉज ऑफ दॅम बिकॉज वी हॅव ऑल्सो डन अ मनाली ले आणि वी हॅव ऑल्सो सीन BRO पीपल वर्क म्हणजे इतक्या डिफिकल्ट कंडिशन्स मध्ये कसं करतात आपल्याला नेहमी असं वाटतं. नॉट जस्ट फॉर इंडियन आर्मी, फॉर अस ऑल्सो टू डेफिनेटली एन्जॉय दोज ब्युटिफुल रोड्स. अदरवाईज पॉसिबलच नाही अशा ठिकाणी जाणं आणि जे काही त्या रोडवरती सगळं इम्पॉसिबल आहे ते पण. आणि इव्हन आम्ही म्हणजे ज्यावेळेला BROनी मला काइंड ऑफ ऑल द बेस्ट किंवा वेलकमिंग ह्याच्यासाठी एक तिथेच लेहमध्ये छान मस्त प्रोग्राम केला होता. मलाच इतकं असं होत होतं की मी फक्त राईड करते, खूप नाही आहे, प्लीज काय काय करताय. सगळी रोडवर थांबून देवर काइंड ऑफ चअरिंग फॉर मी आणि असं सगळं. आणि त्यावेळेला तिथे ते BROच्या इथे ना मस्त त्यांनी मोठे पोस्टर्स लावले होते की बर्फ आणि त्यातनं ते सगळं काम करतात. सो ज्यावेळेला ते कळत की हा जो सगळा रोड आहे लेह टू मनाली इट इज क्लोज्ड फ्रॉम आय थिंक ऑक्टोबर का नोव्हेंबरमध्ये ते बर्फ पडल्यापासून बंद होतो ते एकदम एप्रिलच्या ह्याला ओपन करतात. सो त्यावेळेला ते समजणं की इकडे रोड आहे तुम्ही ज्यावेळेला अख्खा, कारण तिथे काही ट्रेल नाही आहे ना की असं. ते सांगत होते की खूप वेळा तो अख्खा JCB खाली जातो खाईमध्ये, मग ते सगळं म्हणजे जस्ट टू मार्क दॅट रोड. म्हणजे एवढे स्टोरीज ते ऐकल्यावरती यू फील सो अमेज्ड की काय हे करतात. सो त्यावेळेला मग तिथे एक म्हणजे गौरव सर म्हणून जे एक मेन तिथे होते जो मनालीला आल्यावर त्यांनी तिथले चीफ आहेत ते. सो त्यावेळेला त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं की एक प्रोजेक्ट हिमांक म्हणून आहे की जे लेह टू सरचू पर्यंतचं सगळं हे बघतं, आणि हे इकडचं दीपक म्हणून आहे प्रोजेक्ट. सो ते सरचू टू मनाली हा सगळा रोड हँडल करतं. सो त्यांचा एक गोल्डन शेक हँड म्हणून असतो की हे दोन्ही एकत्र येतात वेन दिस रोड इज ओपन अँड देन दे डिक्लेअर दॅट द रोड इज ओपन फॉर एव्हरीवन. सो अमेझिंग म्हणजे आपल्याला असं तिकडे गेल्यावर वाटतं की ह्या लोकांमुळे सगळं व्यवस्थित आपण वी आर डुईंग व्हॉट वी वॉन्ट टू डू. खूपच मग आपण फार छोटे असल्यासारखं वाटतं त्यांच्यासमोर. खरंच नाही खूपच. म्हणजे त्यांनी बार्लाचला वरती पण सगळे ते जे वर्कर्स होते ते चेअर करत होते मला ज्या वेळेला मी क्लाइंब करत होते. खूप छान त्यांनी सगळीकडे किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी क्रूसाठी सगळं फूड अरेंज केलं होतं आणि बऱ्यापैकी त्यांचा खूप छान सपोर्ट झाला. इनफॅक्ट इव्हन सो लास्ट मी तुला बरं आपण ते स्टार्टिंगपासून मी तुला सांगते. सो 15 ऑगस्टला सकाळी 7 वाजता फ्लॅग ऑफ होता फ्रॉम लेह मेन गेट. सो मी त्याच्या आधी 3 आठवडे लेहला होते फॉर ॲक्लिमेटायझेशन अँड ऑल्सो फॉर द ट्रेनिंग. सो 3 आठवड्यामध्ये लेहमधलं टेम्परेचर वॉज ऑलवेज अबव 35 to 40च्या मध्ये होतं. सो आम्ही जिथे राहत होतो तो ग्रीन विला म्हणून होमस्टे होता. सो त्यांनी सांगितलं की म्हणजे म्हणजे ते आजोबा आजी असतील त्यांच्यापासून आत्तापर्यंत कधीच लेहनी 30-32 क्रॉस केलं नाही आहे टेम्परेचर. सो मी असताना ॲक्च्युली 3-4 दिवस लेहच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या बिकॉज ऑफ द हाय टेम्परेचर की एअर इज थिन अँड फ्लाईट कॅन नॉट लँड आणि हे. सो क्रूचं पण असं माझं होत होतं की अरे येतोय का आणि असं सगळं. सो म्हणजे एवढी सिच्युएशन होती हाय टेम्परेचरची. मी ज्यावेळेला राईड करून यायचं त्यावेळेला रोज माझं नोज ब्लीड व्हायचं. आपल्या इथे होतं तसं म्हणजे कारण ते अल्टिट्यूड प्लस दॅट टेम्परेचर. कारण मला उन्हाचा कधीच म्हणजे मी इथेही दुपारी 2 पासून सगळ्या राईड्स केल्यात. आय नेव्हर हॅड एनी इश्यूज विथ सन ऑर हाय टेम्परेचर. पण आपल्याकडचं 35 आणि तिकडचं 35 मध्ये खूपच फरक आहे. एक्झॅक्टली. सो पण म्हणजे मला छान वाटत होतं. म्हणजे मला थंडी खूप माझ्यासाठी. सो मी ते तुला सांगेन की सेकंड फिअर फॅक्टर वॉज थंडी. त्यामुळे मी हॅपी होते. असू दे 40 टेम्परेचर असू दे, हाच सीझन आहे आपला, आपण आता करणार, हे कम्प्लीट होणार असं सगळं. रात्री आणि पहाटे लेहमध्ये त्यांनी सांगितलं होतं की डॉग्स अटॅक करतात. सो इट इज नॉट ॲट ऑल सेफ टू राईड अलोन. आणि ते एकटा डॉग येत नाही, ते असं पॅकमध्ये येतात आणि ते रिअली अटॅक. कारण की ते ग्रीन विलामध्येच एक कोणीतरी जॅपनीज मुलगी होती. शी वॉज काइंड ऑफ असं जस्ट गेटमध्ये आली आणि तिला कुत्रानी अटॅक केला आणि असं बरंच. सो त्यांनी सांगितलं की नको जाऊस नाईट राईडला. सो माझी तिथे जी प्लॅनिंगमध्ये एक ट्रेनिंग राईड होती रात्रीची ती झाली नाही. आणि सकाळी मी एकदाच गेले 6 वाजता आणि लेहच्या मार्केटमध्ये एक
कुत्रानी असं भुंकलं आणि सगळीकडनं असे आले. बट काइंड ऑफ समोर एक टॅक्सीवाला होता, त्यांनी ही हेल्प मी काइंड ऑफ, आणि मग मी पटकन पास झाले. सो आहे तिथे इशू. पण मग मी सकाळची राईड एकटीनी नाही केली, नंतर मग मी दुपारच्याच राईड केल्या, पण तो एक इश्यू होता. मग आम्ही सो सिद्धार्थनी खूप मस्त ट्रेनिंग मला तिथे, किंवा आधीचं तर परफेक्ट, म्हणजे मला लेहपर्यंत जाईपर्यंतचं पण कुठेच माझं असं नव्हतं की ट्रेनिंगमध्ये मी कुठे कमी पडते किंवा मला कॉन्फिडन्सच येत नाही आहे, किंवा यु नो यू डोंट फाइंड कॉन्फिडन्स ऑन द स्टार्ट लाईन ऑफ एनी रेस. एक्झॅक्टली. सो तुझा कॉन्फिडन्स, तुला जर तुझं ट्रेनिंग छान झालं असेल तर तो 100% असतो वेन यू स्टँड ऑन द स्टार्ट लाईन. सो दॅट वॉज दी थिंग फॉर मी, की ट्रेनिंग खूप छान झालं आहे. द ओनली थिंग इज नाव इन ले इज गेटिंग ॲक्लिमेटाइज्ड. आपण कॉन्स्टंटली द ॲव्हरेज ग्रेडियंट फॉर द होल अटेम्प्ट वॉज 4000 अँड अबव. सो आपण 4000च्या वर जर अख्खा वेळ असणार आहोत फॉर 450 किलोमीटर्स, तर ॲक्लिमेटायझेशन छान आहे, तर आता ट्रेनिंगचं काही इश्यू नाही, असंच होतं. सेकंडली एक माझ्या खूप डोक्यात मी भीती पकडली होती की अल्टिट्यूड, कारण की एव्हरीवन वॉज काइंड ऑफ असं आले की डोकं धरून बसायचं, किंवा सगळेजण अरे हाय अल्टिट्यूड, अरे हाय अल्टिट्यूड. सो ज्यावेळेला मी फर्स्ट टाइम पण खारदुंगलाचं, सिद्धार्थ वॉज काइंड ऑफ व्हेरी, त्याचं प्लॅनिंग इतकं छान होतं की फर्स्ट डे आम्ही गेलो खारदुंगलाचा एक पॉईंट होता विच वॉज अराउंड, म्हणजे लेह इज ॲट 3500 मीटर्स. सो 500 मीटर्स एलिव्हेशन, तिथे जा, दगडं टाका, बघा, छान फोटो काढा, 1 तास बसा, खाली या. देन अगेन 500 मीटर्स मोर, ते साऊथ पूल मी तुला म्हणाले की ते 4500. देन अगेन कम डाऊन. देन वी अटेम्प्टेड खारदुंगला. खारदुंगलाचा रोड खूप खराब आहे, त्यामुळे मला राईड करता आली नाही, इव्हन दो वी वर स्टेइंग ॲट द बेस ऑफ द खारदुंगला. पण मग आम्ही बाईकवरती जायचो, वी स्टॉप, म्हणजे यूज टू स्टे, तिथे चहा प्या, कॉफी प्या आणि खाली यायचो. सो जसं जसं माझं ते असं, आणि सिद्धार्थ असा बघायचा, त्याच्या वॉचवरती दिसायचं की हां आता 4300 वर आलो आता, असं. सो जसं जसं आम्ही वरती जायचो, मी शेट, आय थिंक ऑक्सिजन कमी पडतोय मला, आय थिंक मला थोडंसं नमनेस फील होत आहे, आय थिंक मला टेलिंग व्हायला लागलं आहे. असे सगळे मी त्याला असे, तू त्याला एक्सक्युजेस विचार, म्हणजे मी एवढे त्याला, आता पण खाली जाऊया, आता झालं माझं, अरे खाली आपलं जेवण रेडी, काहीही, म्हणजे आम्ही, कारण सकाळी राईड करायचो, दुपारी रिकव्हरी आणि हे सगळं स्ट्रेचिंग, आणि मग संध्याकाळी अराउंड 4-5च्या नंतर वरती जायचो खारदुंगला. सो हे सगळं मी त्याला, आणि मग तो असा मुद्दाहून, थांब माझ्या आजोबांना मी व्हिडिओ कॉल लावतोय, मग मी हे इतका टाइमपास करायचा. आणि मग त्याला इवन त्यांनी कुठलं तरी लेक शोधलं होतं खारदुंगला, सो लेट जस्ट गो हायकिंग, आणि म्हटलं मी हलणारच नाही आहे. सो मी असे उतरले की गाडीवर अशी बसायचे, आणि मग माझ्या डोक्यात इतकं असायचं की आय थिंक ऑक्सिजनच नाही आहे इथे, आणि आता आपण राईड कशी करणार. सो ऑब्व्हियसली यु नो युअर माइंड कीप्स ऑन प्लेइंग गेम्स विथ यू, की हे अल्टिट्यूडवरती कुठेतरी काहीतरी होत काहीच नसतं. म्हणजे त्यांनी मला असं ऑक्सिजनचं ऑक्सिमीटर लावून दाखवलं, अगं तुझं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आहे, 94-95, काही होत नाही आहे, सगळं डोक्यात आहे. आणि त्याचं असं बघा, हे बघ माझं 85 आहे, अँड स्टील यू आर काइंड ऑफ असं. आणि तो म्हणजे तो पळायचा आणि माझ्यासमोर असं स्प्रिंट्स वगैरे हाय अल्टिट्यूडवर, आणि मी अशी नको, काहीतरी होतं आपल्याला. ते लास्ट डे पर्यंत होतं माझ्या डोक्यात की जसं अल्टिट्यूड गेन करायचे. मेंटली, फिजिकली आय वॉज परफेक्टली फाईन, म्हणजे नाही झालं रेस डेला असं मला कुठे तो थॉटच आला नाही समहाव. सो तो जोपर्यंत ट्रेनिंग चालू होतं तोपर्यंत होता. आणि तेच कोणी क्रू आला की सगळे असे बसायचे रे की होतंय का काहीतरी, ते ऑक्सिजन लावा. आणि ते म्हटलं प्लीज नाव स्टॉप, डोंट टेल मी ऑल्सो की काय माझं ऑक्सिजन आहे, जस्ट कीप इट. आणि मला इवन रेस डेला सांगू नका की आपण कुठल्या अल्टिट्यूड, जस्ट कीप ऑन गोइंग. सो दॅट वॉज वन थिंग. सेकंडली थंडी, म्हणजे ह्या अटेम्प्टचं सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज फॉर मी वॉज यु नो कोल्ड वेदर. कारण की म्हणजे तू मला इथे पुण्यात बघितलं असतील तर ऑल माय फ्रेंड्स नो दॅट आय वेअर डाऊन इन पुण्याची थंडी और पुण्याचं मॉन्सून ऑल्सो. किंवा तू आत्ता पण बघशील, आय एम नेव्हर विदाउट जॅकेट, आय ऑलवेज वेअर अ जॅकेट बिकॉज आय फील कोल्ड. म्हणजे कोणाचं नसलं तरी प्लीज फॅन बंद करा, प्लीज हे द्या. मी माझ्याकडे असं डाऊनचं कलेक्शन आहे. सो एवढी थंडी मला वाजते. आणि मी हे ऑलरेडी एक्सपिरियन्स केलं होतं पुण्याच्या ह्याला. सो त्यामुळे माझ्या डोक्यात ते खूप होतं. त्यामुळे मी खूप हॅपी होते की ज्यावेळेला लेहचं टेम्परेचर 39-40 आहे की हे आता आपलं, येस ॲब्सोल्युटली. आणि सो मी 15 ऑगस्टला ज्यावेळेला स्टार्ट केलं त्यावेळेला इट वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर स्काय विथ गुड वेदर आणि सगळं असं. आणि खूप छान, म्हणजे आमचं जे लेह गेटला पण सगळे BROचे ऑफिसर्स आणि सगळे होते फॉर फ्लॅग ऑफ.
आणि कबीर आला होता कारण की हिमालयन अल्ट्रा त्यावेळेला होती, असीम इफ यू नो. सो सगळे हिमालयन अल्ट्राचे पण बरेचसे माझे जे फ्रेंड्स आहेत ते मला तिथे फ्लॅग ऑफला होते. दॅट्स ऑल्सो अ नाईस थिंग ना, द सायकलिंग कम्युनिटी एक्झॅक्टली, दे कम टू चिअर यू अप आणि यू लुक फॉरवर्ड ऑल्सो ना की अरे हे पण लोक 900 किलोमीटर्स 600 किलोमीटर्सची रेस करणार आहेत. सो फॉर मी दॅट वॉज काइंड ऑफ असं इन्स्पिरेशन किंवा डोक्यात होतं की येस इवन दे आर गोइंग टू राईड अलॉंग विथ मी कुठे सगळ्या ह्याच्यात. सो हे मला मी इनफॅक्ट नंतर कबीरला पण जेव्हा कॉल केला त्यावेळेला सांगितलं की तू कनेक्ट करतो त्यावेळेला की येस हां की ही ऑल्सो मस्ट बी गोइंग थ्रू द सेम चॅलेंजेस विच आय एम फेसिंग. सो इट्स ओके, जस्ट कीप ऑन गोईंग. हां खूप मोटिवेटिंग फॅक्टर असतो ज्या वेळेला यू फील लो. सो येस, सो ते सगळे होते. सो मस्त, म्हणजे मला त्यावेळेला असं खूप भारी वाटत होतं की खूप सगळे लोक, आणि माझ्यासाठी हे खूप नवीन आहे. मी एवढ्या रेसेस केल्या पण रेसिंगला सगळे असतात रे, तुम्ही सगळे स्टार्ट लाईनला असता आणि इट्स ऑन युअर ओन, म्हणजे तुम्ही जिंकता और तुम्ही हरता, इट इज युअर थिंग. बट आता इट वॉज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी की खूप सगळे लोक काइंड ऑफ देवर काइंड ऑफ यु नो लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस. मी स्पॉन्सरशिपसाठी लोकांकडनं सगळे हेल्प आणि सपोर्ट घेतला होता. सो मला त्यावेळेला 1-2-3 दिवसांपूर्वी खूप टेन्शन आलं होतं की यु नो व्हॉट इफ आय डोंट परफॉर्म, व्हॉट इफ की ती जी परफॉर्मन्स अँझायटी असते. सो त्यावेळेला मी असं लिटरली म्हणजे मी असं बसून बोलले माझ्या क्रू बरोबर की आय एम फिलिंग व्हेरी असं अँक्शियस, जे मला कधी होत नाही. रेसची अँझायटी आय नो जस्ट बिफोर यू की ठीक आहे ती जी काही एक नॉर्मल भीती असते, पण हे एक परफॉर्मन्स अँझायटी जी गोष्ट आहे ना की वेअर यू हॅव लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज काइंड ऑफ अ थिंग की बाकीची लोक तुझ्याकडे बघतात. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की अगं सचिन तेंडुलकर किंवा हे बाकीच्यांचं पण तू बघ की त्यांच्यासाठी पण एवढे लोक यु नो ते असतात आणि तो फर्स्ट बॉलला येऊन जर आउट झाला तर इट इज नॉट हिज फॉल्ट, और त्यांनी परफॉर्म करणं जर हे केलं तर तू ते डोक्यातनं काढ. जस्ट रेस युअर ओन रेस, डोंट थिंक अबाउट स्पॉन्सरशिप और ते काय म्हणतील लोक काय म्हणतील, जस्ट डोंट थिंक अबाउट दॅट. सो ते खूप माझ्यासाठी म्हणजे खूप नवीन होता माझ्यासाठी, ॲब्सोल्युटली न्यू. सो पहिले एक 50 किलोमीटरपर्यंत अमेझिंग वेदर होता, छान गार आणि हे, मग मस्त सूर्य आला आणि सगळं म्हणजे मी असं गॉगल वगैरे सगळं रेडी ठेवलं होता. सो माझा फर्स्ट ब्रेक आय थिंक 70-80 किलोमीटर्सला मी एक क्विक ब्रेक घेतला 5 मिनिट्स आणि मग परत निघालो. सो मग तुम्ही तांगलांगलाच्या बेसला येता, विच इज दी फर्स्ट हायेस्ट पास ऑन द लेह मनाली हायवे, आणि हायेस्ट पास पण आहे इन ऑल दीज 4 passes, which is I think 5,330 meters. It is the 3rd highest pass in the world. So तो मी स्टार्ट केला आणि आय थिंक 1-2 ते 3 किलोमीटर्स मी क्लाइम्बिंग स्टार्ट केलं असेल आणि मी हा माझ्या ट्रेनिंग राईडमध्ये पण केला होता. सो मला माहिती होतं की मी तिथपर्यंत मी ट्रेनिंग राईडमध्ये तांगलांगलापर्यंतचीच रेकी केली होती, विच इज जस्ट 100 किलोमीटर्स अँड आय केम बॅक. सो मला तेवढं माहिती होतं की आता किती वेळ लागणार आहे, किती वेळ आपण काय कुठे ब्रेक घ्यायचा आहे सगळं. बट आय स्टार्टेड फिलिंग असं खूप ब्लोटेड फिलिंग व्हायला लागलं मला, आणि खूप जास्ती, नॉट जस्ट की असं काहीतरी होत आहे मला, असं कम्प्लिटली तू असं आता व्हिडिओज बघशील की असं प्रेग्नंट लेडी असल्यासारखं माय स्टमक स्टार्टेड ब्लोटिंग अप. आणि मला कळतच नव्हतं की मी काही विचित्र खाल्लं नव्हतं की यू नो की जे आपण टेस्टेड म्हणजे अशा अल्ट्रा एंड्युरन्स रेसमध्ये तुम्हाला माहिती असते की रेस स्पेसिफिक फूड काय आहे. यू नेव्हर कीप ऑन यु नो मी आता हे ट्राय करतो वगैरे असं रेसमध्ये कधीच होतं. सो माझं खूप प्लॅन सगळं रेडी होतं की नो सॉलिड फूड्स ऑन क्लाइंब, पहिलाच क्लाइंब होता. सो सगळं मी लिक्विडमधले माझे कार्ब्स अँड यु नो हे सगळं रेडी होतं आणि मी तेच जेल्स आणि सगळं म्हणजे टिपिकल जे आपण क्लाइम्बिंगसाठी न्यूट्रिशन घेतो ते चालू होतं. बट आय डोंट नो वाय इट वॉज हॉरिबल, कारण की तू क्लाइंब करतोयस, सो यू ऑलरेडी फील युअर हार्ट रेट इज हाय, यू ओपन युअर माउथ आणि तू तोंडाने पण श्वास घेत असतो, आणि विथ दॅट ब्लोटेड फिलिंग असं मला चेस्टवरती प्रेशर येत होतं, खूप अनइझी फील होत होता. सो मी थोडं मी चढायचे परत थांबायचे, आय ट्राईड गिव्हिंग अ बर्प किंवा असं तो जातच नव्हता. सो मग मी थोडं पुढे गेले आणि मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मग कोणीतरी मला सांगितलं इनो घे, विच आय नेव्हर बिलीव्ह, पण ठीक आहे म्हटलं इनो घेते. इनो घेतलं, नथिंग हॅपन. मी पुढे गेले, मी कोक ट्राय केलं, नथिंग. ते इतकं जास्त ब्लोटेड फिलिंग होत होतं, मला खूप अनइझी झालं. सो दिस वॉज जे अल्ट्राजमध्ये म्हणतात ना की यू कॅनॉट प्रेडिक्ट की व्हॉट कॅन हॅपन. सो खूप अनइझी होत होतं मला. ॲक्च्युली अजून एक माझी फिजिओथेरपिस्ट कम फ्रेंड आहे राधा म्हणून, टेराफिटमध्येच आहे.
सो तिने ॲक्च्युली मला इवन DC नंतर जे मला नेक इश्यू झालं होतं, आय विल टॉक अबाउट इट लेटर ऑन, पण तिने मला खूप सगळे, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की ह्या अल्ट्रामध्ये मला असं काही नको आहे. सो तिने मला खूप सगळं फिजिओचं एक्सरसाइज आणि हे सगळे मी केले होते. सो शी वॉज अ क्रू प्रिव्हियस इयर फॉर द हिमालयन अल्ट्रा. सो तिच्याबरोबर इफ यू नो शिरीन म्हणून एक मुंबईची, हां, सो तिच्यासाठी राधा क्रू करत होती अँड शी हॅड द सेम प्रॉब्लेम. सो मला राधानी, मी तिला आय थिंक 2 days अर्लियर टू माय दिस अटेम्प्ट, सो आय कॉल्ड हर. त्यावेळेला तिने मला हे सांगितलं होतं, पण तिला झालं होतं बिकॉज ऑफ युरिन. तिने युरिन पास केली नव्हती की ठीक आहे आता का थांबू, हां फिनिश अजून 10 किलोमीटर असं करत करत. सो तिला खूप ब्लोटेड फिलिंग झालं आणि शी हॅड टू क्विट दॅट टाइम. ते एवढं जास्त तिला पेन आणि हे सगळं झालं. सो मला त्यावेळेला खूप राधाने स्पेसिफिकली सांगितलं होतं की वेन एव्हर यू फील लाईक पेन जस्ट टेक अ ब्रेक, गो अँड पी, डोंट कीप ऑन होल्डिंग दॅट. म्हटलं अरे हो होते तर, म्हणजे आय एम व्हेरी फ्री अबाउट इट की मी काही असं हे नाही करणार. सो तसं नव्हतं, पण मला कुठेतरी ते डोक्यात आलं की अच्छा तसं काही होतंय का, एनिथिंग, म्हणजे एनिथिंग हॅपन, यू नो, युअर बॉडी माइट स्टार्ट रिॲक्टिंग वियर्डली. सो दॅट हॅपन. सो तांगलांगला ऑलमोस्ट टॉपपर्यंत जाईपर्यंत मला ते फिलिंग काही गेलं नाही. आणि तांगलांगलाच्या एक 5 to 6 kilometers नंतर इट स्टार्टेड रेनिंग. सडनली स्टार्टेड रेनिंग. सगळं ऊन गेलं, ते ब्लोटेड फिलिंग, अँड थँक्यू गॉड रेन्स, अमेझिंग. म्हणजे मला जे नको होतं ते सगळं सुरू झालं. आणि ॲट द स्टार्ट ऑफ द रेस इट वॉज जस्ट आय थिंक 1 or 2 PM. म्हणजे जे आपण म्हणतो ना की काहीच तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही माउंटेन्समध्ये, तसं होतं. आणि इट स्टार्टेड रेनिंग. आय स्टार्टेड फिलिंग व्हेरी व्हेरी कोल्ड. सो मी एक जॅकेट घातलं, त्याच्यावरती रेन जॅकेट घातलं, खाली माझे शॉर्ट्स होते, सो मी पटकन फक्त पॅन्ट घातली. म्हटलं ठीक आहे आपण एक पुढे अजून 10 किलोमीटरचा क्लाइंब, लेट जस्ट फिनिश दॅट डाऊन हिल. आणि मग मला माहिती होतं की फर्स्ट ब्रेक होणार होता जिथे माझं खायचा प्यायचा असं. म्हटलं लेट जस्ट फिनिश दॅट. पण जसं जसं मी ते वरती जायला लागलो, इट स्टार्टेड, म्हणजे ते पाणी, म्हणजे जे रेन, इट्स अ व्हेरी कोल्ड वॉटर आस्क मी. आणि मग ते स्लिपमध्ये होतं वरती, तर स्नोफॉल सारखं सगळं दिसत होतं मला. आणि ती जी काही मला थंडी म्हणजे सगळी भरली आतमध्ये. सो मी टॉपला गेले आणि तिकडनं ॲक्च्युली मला डिसेंटला MTB देणार होते, पण समहाव नाही झालं ते मॅनेज. आणि मी रोड बाईकवरतीच खाली जायला सुरुवात केली. सो ते तिथे फक्त त्यांनी ग्लव्ज चेंज केले. सो ते ब्रेकिंगला तू अजून जाड ग्लव्ज विथ दोज रोड बाईक, खूपच अरे विचारू नकोस. आणि ती थंडी. सो तिथे जाताना पण एक छोटं एक वॉटर स्ट्रीम काइंड ऑफ होतं की जिथे मला क्रॉस करायचं होतं. सो तिथे मी फर्स्ट टाइम परत उतरले खाली जाताना. आणि इट्स अ लॉंग डाऊन हिल टिल डेब्रिंग म्हणून एक फर्स्ट गाव येतं खाली उतरल्या उतरल्या. सो तिथपर्यंत जाईपर्यंत माझी थंडीनी जी फाटली होती, गॉड, मला बोलता येत नव्हतं. मी ब्रेन फ्रीज झाल्यासारखं झालं होतं. आणि त्यांनी मला 1 मिनिटासाठी, सो ती वॉटर स्ट्रीम झाल्या 1 मिनिटासाठी मी गाडीत जाऊन बसले, लेट मी जस्ट टेक 1 minute ब्रेक. आणि त्यांनी हीटर लावला आणि मला गरम पाण्याचा एक ग्लास दिला. त्याच्यानंतर मला उतरायचंच नव्हतं. म्हटलं जाऊ दे बास, हे काय चाललंय. आणि मी कसं तरी त्यांनी मला परत ढकललं. मी सायकलवर बसले. म्हटलं जाऊ दे, सगळा डाऊन हिल आहे, लेट्स जस्ट फिनिश अँड टेक ब्रेक ॲट डेब्रिंग. आणि तो ऑलमोस्ट 10 kilometers ऑफ डाऊन हिल विथ कोल्ड चिलिंग विंड अँड दॅट रेन. ते मी डेब्रिंगला जाऊन ज्या वेळेला अनक्लीट करून सायकल टाकली आणि चेंज केलं. सो तिथे BROचं एक पोस्ट होती. सो तिथे मग त्यांनी असं केरोसिनचा त्यांच्याकडे एक हीटर होता. सो एक छोटंसंच एक पत्राचं शेड आणि विथ द. सो तिथनं मी बाहेरच आले नाही. मी तिथे ॲक्च्युली असं डोक्यातनं स्विच ऑफ केला की दिस इज टू मच. आपण हे थंडीचं काहीतरी एक असतं ना, हे काय आणि वाय, म्हणजे तिथे. आणि मला सुद्धा म्हणाले इट्स अ डाऊन हिल, लेट्स नॉट पुट अ 1 more layer. तू 10 किलोमीटरला आपल्याला प्रॉपर, म्हणजे तू ऑलरेडी ओली आहेस, म्हणजे आता जर तुला चेंज करायचं तर यू हॅव टू ॲक्च्युली चेंज एव्हरीथिंग अँड वेअर द न्यू सेट ऑफ पेअर ऑफ क्लोथ्स अँड देन अगेन राईड. तेव्हा आय थिंक वाजले होते 8-9 असे रात्रीचे. अंधार झाला होता. सो तिकडनं मी असं ठरवलं की आणि मला असे आवाज येत होते. सो समबडी फ्रॉम BRO यू नो जस्ट केम इन आणि विनोदला साब आगे भी बहुत बारिश है सरचू तक और ऐसी है वेदर. आणि असं मी फक्त, मला कोणी सांगत नव्हतं, मला ऐकू पत्र आहे कमॉन, म्हणजे आय कॅन हिअर एव्हरीथिंग.
सेकंडली अजून माझ्या क्रूपैकी जे धनश्री, रोहन आणि मंदार हे 3 जण मनालीला जाणार होते. सो त्यांनी एक शेअर्ड कॅब करून ते पुढे गेले होते. सो त्यांचा कॉल आला कोणाला तरी की आम्ही जिथेपर्यंत पोहोचलो तिथेपर्यंत पण पाऊस आहे वगैरे, आणि ते सगळे आय थिंक माय क्रू वॉज काइंड ऑफ चेकिंग पुढे कसं आहे काय आहे, आणि एव्हरीवन वॉज लाईक पाऊस आहे. डोक्यातनंच मी ठरवलं की आपण आता थांबूयात, फुल रात्री हा छान हीटरमध्ये थांबूयात, सकाळी जसं सन इज आउट आय विल गो ऑल आउट. काय किती असं मी खूप कॅल्क्युलेट, आता जर आपल्याला 300 BRM ला 12 तास लागतात, 13 तास, तर किती राहिलाय, 300च राहिला. तोपर्यंत आय थिंक 120 किलोमीटर झाले होते डेब्रिंग पर्यंत. आपण करून टाकू, आपण नको तू विचारच करू नकोस असं म्हणजे स्विच ऑफ. मी कोणाचं काहीच ऐकत नव्हते, बाहेरच जाणार नाही असं मला मी ठरवलं होतं. अँड समहाव मग एकदा सध्या तू बाहेर तर जाऊन बघ. सो मी असं जायचं, तर अख्खा व्हिडिओ काढला त्यांनी, असं मी फक्त बघायचे परत आत, म्हणजे मी असं हलवलं तरी मला असं त्यांनी म्हणजे अरे तुला नाही कळत आहे मी किती स्लो असणार आहे माझ्याकडे, आपण लेट्स जस्ट स्टॉप अँड वेट अँड यु नो सगळं हे करून मी जाते ना, म्हणजे मला माहिती आहे की आय कॅन डू इट, वाय यू आर पुशिंग मी, फोर्सिंग मी टू राईड ॲट दिस रेन अँड कोल्ड वेदर. पण समहाव सो ते BROचे आले, मग माझा ड्रायव्हर आला. सो त्या सगळ्यांनी असा हातात हात घेतला, आणि ते काहीतरी सायकलचं ना लाईट माउंटिंगचं झालं, तर त्याला असा वेळ लागत होता. मग मी आज जाऊन बसते तुमचं घर, नाही रुको असं करून मग त्यांनी हात पकडून असं कदमताल करवला मला रोडवर. म्हणजे अशी फुल की प्लीज, म्हणजे कोणीच मला सोडत नाही आता असं झालंय की सगळे ड्रायव्हर पण माझ्या बाजूला कदमताल करो मॅडम, फिर ठंड नाही लगे की म्हटलं ठीक आहे आता काय बोलूच शकत नव्हते. सो आम्ही खूप कदमताल वगैरे केला. तिथून मग मी सायकलवर बसले, आणि मग तो जो मोरे प्लेन्स आणि हे सगळं, तरी मी ठरवलं होतं 2 किलोमीटर जायचं, मग या सगळ्यांना थांबवायचं, सांगायचं की खूपच थंडी आपल्याकडनं काही होत नाही, आपण सकाळी परत फ्रेशली स्टार्ट करू. पण मग ते एकदा बसल्यावरती, सो ॲक्च्युली तुम्हाला विचारशील तर त्या डेब्रिंगच्या त्या BROच्या स्पॉटपासनं ते सकाळी लाचुंगलाचा सन राईजपर्यंत मला मधलं काहीही आठवत नाही आहे. इतकं मी स्विच ऑफ केलं होतं की मला आता जाऊ दे, आय जस्ट नीड टू कीप ऑन रायडिंग, कीप ऑन गोईंग, लेट मी नॉट थिंक अबाउट की थंडी आहे काय आहे, जस्ट कीप ऑन, यु नो जे आपण म्हणतो ना 1 पेडल ॲट अ टाइम, जस्ट कीप ऑन गोईंग, जस्ट डोंट म्हणजे put that exactly or stop button or excuse me वाला बटनच ऑन करू नको. सो ते झालं. सो रिअली ते जादू येतो बघ त्या मूवीमध्ये की सनराईज when the sun is out, या सो तसं झालं. तू ॲक्च्युली लिटरली विचार माझ्या क्रूला, तो असा लाचुंगलावरती आपल्याला दिसतं ना, इट्स जस्ट अबाउट टू गेट लेट, तशा ह्याच्यानंतर मी जी ॲब्सोल्युटली नॉर्मल ह्यानी पुढची अख्खी राईड केली आहे, म्हणजे मग मनालीचा पाऊस बिऊस सगळं जाऊ दे, पण तिथपासनं मला सगळं छान आठवतं. म्हणजे मला असं येस नाव दिस इज इट, मग वेदर छान, सन इज आउट, दिस इज मी, हे मला पाहिजे. सो जनरली जे अल्ट्राजमध्ये म्हणतात की यू शुडंट स्क्रॅच युअर रेस ॲट नाईट, असं खूप असं सेईंग आहे की रात्र जाऊ दे, वेन एव्हर द सन इज आउट यू विल फील गुड, यू विल स्टार्ट ॲज अ न्यू यु नो रायडर, बट जस्ट कीप ऑन गोईंग और कीप ऑन, जरी ते थोडंसं तुम्ही पुढे जात राहा पण जात राहा, डोंट स्क्रॅच. सो जनरली फूड अँड स्लीप, दीज 2 आर दी इम्पॉर्टंट थिंग इन अल्ट्राज विच यू हॅव टू यु नो लुक आफ्टर. की एक तुम्ही खा ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं ना की आता बास, आय थिंक आय वॉन्ट टू गिव्ह अप और आय वॉन्ट टू स्क्रॅच फ्रॉम दिस रेस. Most of the time, 99% of the time, it is your food and it is your sleep. So ultras मध्ये तसं काही नसतं की तुम्ही खूप फास्ट चालवा आणि संपवा रेस. बरोबर. टेक अ ब्रेक, हॅव फूड और टेक अ ब्रेक, टेक अ पॉवर नॅप. सो ह्या 44 hours मध्ये मी 2दा पॉवर नॅप घेतली. म्हणजे रात्री मी 15 minutes आय आस्क्ड की प्लीज हे बंद करा, मी एक 15 मिनिटाची नॅप घेते. सो ते, आणि एकदा सर्चूला 2 ठिकाणी मी 15 मिनिटाच्या पॉवर नॅप्स घेतल्या, बट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. Probably the brain needs to reset. Exactly. For those 15 minutes must be helping. So always ultras मध्ये तुम्ही you should be more efficient than being faster. म्हणजे तुम्ही डोक्यात विचार करून की तुम्ही काय रेससाठी साइन अप करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली फिजिकल स्ट्रेंथ किंवा फिजिकल ट्रेनिंग जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं आय थिंक मेंटल ट्रेनिंग, स्ट्रेंथनिंग. म्हणजे इन अल्ट्राज मेंटल ट्रेनिंग इज आय वुड से मोर इम्पॉर्टंट, वेअर इन यू नो दॅट यू आर गोइंग टू रन, राईड और विच एव्हर ॲक्टिव्हिटी यू आर डुईंग फॉर
hours together, same thing. तुम्ही पळा, you are going to keep on, you know, doing the same, you are using the same muscle, आणि काही समोर तेच पळत राहतं. Or for cycling also, it is the same thing. So mental preparation, mental training is very important part of any ultra endurance activity. So माझ्यासाठी मी योगा आणि मेडिटेशन हे दोन्ही आर माय व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ सिन्स माय चाइल्डहुड, ऑल थँक्स टू माय मदर ऑल्सो. पण योगामुळे एक तुम्हाला ना फोकस मिळतो, स्टॅबिलिटी मिळते, किंवा I can actually visualize. I always do that visualization method before my race or my event. So yoga helps you do that. की जे काही तुमचं म्हणजे स्टार्ट लाईन पासून जे काही which you can predict, काही व्हेरिएबल्स आहेत, काय चॅलेंजेस आहेत, कसं तुम्ही ते, मला थंडी वाजली तर काय होणार, हे सगळं मी ऑलरेडी डोक्यात विचार केला होता. सो आय न्यू की हे होणार आहे. सो त्या गोष्टी म्हणजे योगा हेल्प्स यू इन व्हिज्युअलायझेशन. ॲब्सोल्युटली. इवन ब्रीदिंग टेक्निक्स ज्या म्हणजे आपले झोन्समध्ये आपण जे आता काम करतो, झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4, सो हे हार्ट रेट्स पण तुमचं कंट्रोल करायला योगा हेल्प्स अ लॉट. सो ते एक आहे. मेंटल ट्रेनिंगला यू हॅव टू फेस दोज चॅलेंजेस अनलेस यू राईड. तुम्हाला कळते की हा ऊन खूप आहे, आय कॅनॉट यु नो राईड, ते तुला घरी बसून नाही कळणार, इवन इफ यू ट्रेन ऑन द ट्रेनर किंवा कुठे पण तुम्ही काही करताय. सो फॉर दॅट यू हॅव टू राईड फॉर दोज जे कुठला तुमचा अटेम्प्ट आहे. लेट इट बी अ क्लाइम्बिंग राईड, सो जिथे तुम्हाला कळते की अरे त्या लाईटपर्यंत मला क्लाइम्ब करायचं आहे. सो ते करताना मला क्रॅम्प्स येत आहेत का, मला बॅकएक होतोय का, ऑर माय हँड्स आर गेटिंग नम. सो तिथे ओके ठीक आहे, आय कॅनॉट, आय हॅव टू टेक अ ब्रेक. का ब्रेक आहे का तो आय एम गोइंग टू यु नो टोटली स्क्रॅच फ्रॉम द राईड. सो तो गोष्ट म्हणजे ती जोपर्यंत तुम्ही करत नाही ते कळणार नाही. आणि स्ट्रॉंग डिझायर इज वन वर्ड विच सेपरेट्स चॅम्पियन फ्रॉम अदर्स. सो तुझ्या डोक्यात ती असं स्ट्रॉंग पॅशन, स्ट्रॉंग डिझायर व्हायला पाहिजे तुझ्या त्या अटेम्प्टसाठी. देन यू कॅन वर्क अपॉन इट, यू कॅन इम्प्रुव्हाइज युअर यु नो, यू कॅन हॅव दोज स्किल्स फॉर द इव्हेंट किंवा सगळं. मग ट्रेनिंग येतं. अँड फॉर दॅट यू नीड अ कोच ऑर समबडी टू लुक आफ्टर यू. म्हणजे फक्त BRM किंवा आपण म्हणतो अल्ट्राजमध्ये असं नाही की तू कीप ऑन डुईंग सेम काइंड ऑफ यु नो, मी आज 100ची केली, मी काल 80ची केली, मी वॉट एव्हर, म्हणजे डिस्टन्स पाहिजे. दोज मायलेज इज इम्पॉर्टंट, बट ऑल्सो you need to have one coach or somebody who can guide you. It's not about the distance, but it's about improvising that thing. कारण मग तुला खूप वेळा तू बघितलं असेल की 1-2 वर्षांनी ते रायडर्सना ठीक आहे आता मला बोर व्हायला लागलं, कारण की इम्प्रूव्हमेंटच होत नाही काय. इट इज इवन, किंवा काही जण फक्त स्पीडवरती फोकस करतात की रोज व्हेरी यु नो हाय इंटेन्सिटी राईड. मी खूप फास्ट राईड केली, मी 35, 36, 38 kmph वॉट एव्हर देव रोड करून आलो. सो व्हेरी हार्ड राईड एव्हरी डे. सो ते पण असंच होतं की इट यू कम टू अ प्लॅट्यू, यू कॅनॉट इम्प्रूव्ह बिकॉज युअर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम इज गेटिंग द सेम काइंड ऑफ स्टिम्युलस विथ एव्हरी राईड. सो तुम्ही तिथे यू गेट स्टक. सो यु नो आय ऑलवेज से की ज्यांना कोणाला असं हे लॉंग डिस्टन्स किंवा BRMs, कारण इट इज अ स्पोर्ट, यू हॅव टू टेक अ स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग, यू हॅव टू हॅव दोज हाय इंटेन्सिटी राईड्स, VO2 थ्रेशोल्ड आपण जे सगळं म्हणतो की सगळंच म्हणजे मस्क्युलर एंड्युरन्स. फॉर एक्झाम्पल आता मी तुला लेह टू मनालीचं सांगते. बिंग ऑब्व्हियसली 430 किलोमीटर्स अल्ट्रा डिस्टन्स ऑन हाय अल्टिट्यूड विथ लॉट ऑफ क्लाइम्बिंग्स, 5500 मीटर्स ऑफ एलिव्हेशन गेन, हे सगळं असल्यामुळे सिद्धार्थनी मला 3 गोष्टींवरती खूप स्पेसिफिक ट्रेनिंग दिलं होतं. फर्स्ट बिंग इन्क्रीजिंग माय aerobic capacity. So long distance low intensity rides which are zone 2 rides. So ते खूप मी सगळ्याच म्हणजे त्याच्यासाठी मला BRMs मी केल्या ह्या सगळ्या जॅन मध्ये 200च्या 300च्या सगळ्या ह्याच्या. सो दॅट हेल्प मी. सेकंडली इट वॉज इन्क्रीजिंग माय मस्क्युलर पॉवर. सो अनएरोबिक इंटरवल ट्रेनिंग. सो तिथे थ्रेशोल्ड, VO2 मॅक्स या सगळ्या राईड्स आहेत. सो असं होत नाही की अल्ट्रा एंड्युरन्स आहे म्हणजे फक्त मी लॉंग राईड्स केल्या तरच आय एम गोइंग टू यु नो बी एफिशियंट टू बी ऑन द फिनिश लाईन, असं नाही आहे. सो यू हॅव टू यु नो बिल्ट अप युअर अनएरोबिक स्ट्रेंथ आणि मस्क्युलर एंड्युरन्स ऑल्सो, सो दॅट यू वोंट हॅव क्रॅम्प्स किंवा तुमचे लेग्स फ्रेश असतात इवन इफ यू फिनिश द क्लाइंब अँड अगेन यू हॅव द नेक्स्ट क्लाइंब कमिंग अप. सो that was the second anaerobic intervals. And lastly lot of time was accumulated in muscular endurance. So ME जे आपण म्हणतो. सो त्या आपण राईड्स खूप मी म्हणजे तिथे लेहमध्ये असताना पण पुण्यात असताना पण
सो ह्या खूप स्पेसिफिक म्हणजे ME इज क्लाइम्बिंग इंटरवल्स. राईट. ऑन द क्लाइम्स यू कीप ऑन डुईंग इंटरवल्स आणि इन्क्रीज युअर मसल स्ट्रेंथ बेसिकली ऑन द सायकल. सो हे बऱ्यापैकी ट्रेनिंग. सो असं ट्रेनिंग वाईज प्रत्येक इव्हेंटमध्ये स्पेसिफिक ट्रेनिंग इव्हेंट वाईज असतं. सो DC जरी 600 किलोमीटरची रेस असेल तरी त्याचं ट्रेनिंग आणि लेह टू मनालीचं ट्रेनिंग इज ॲब्सोल्युटली डिफरंट. म्हणजे जरी टाइम बाउंड आहे दोन्ही टार्गेट्स तरी डिस्टन्स पण सिमिलर आहे, तरी तुला एक स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर अ DC अँड अ स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर समथिंग एल्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन यू हे सगळं रात्रीचं हे इंटरेस्टिंग किस्सा जो झाला, आता लुकिंग बॅक ते असं छान स्टोरी वाटते, पण आय एम शुअर की त्या मुमेंटला तुला खूपच त्रास झाला असणार आहे. पण फिनिश लाईनला गेल्यावर आय थिंक the entire story must have been. ॲब्सोल्युटली. पण रात्री पण तो जो पांग म्हणून जो सेक्शन आहे, सो आधीच मला BROने सांगितलं होतं की फॉर ऑलमोस्ट 40-50 किलोमीटर्स पॅचला रोडच नाही आहे. आणि त्यांनी सॉरी वगैरे म्हटलं, प्लीज सॉरी नका म्हणून, म्हणजे काय असं की त्यांनी सांगितलं की रोडच नाही आहे आणि मोठे दगड. सो आपल्यासारखं तिथे खडी किंवा असं हे नाही, इदर इट इज असं मोठे पेबल काइंड ऑफ अ स्टोन, आणि सेकंडली रेती, सगळी रेती जी लेहची अगदी अशी हे असते. सो पाऊस पडून गेल्यामुळे ते सगळं सटकत होतं दगडावरनं चालवणं पण, आणि इवन द सँड ऑल्सो. फक्त द प्लस पॉईंट वॉज, मला अजून एक सांगितलं होतं की जर समोरून गाडी आली तर खूप धूळ आहे. ते पावसामुळे सगळं सेटल झालं होतं. सो दॅट काइंड ऑफ नाही, त्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. पण तो सगळा सेक्शन मी MTBवर केला. जिथे काही रोड नव्हता. सो मी MTB पण आयुष्यात पहिल्यांदा राईड केली. आणि MTBवरती पुढे सिंगल गिअर असतो आणि मागे त्याच्या फ्रेंचीस मंदार म्हणून जो माझा क्रू होता त्याचीच राईड करत होते. आणि MTB इज व्हेरी स्लो. म्हणजे क्लाइम्बिंगवरती असं मला झालं, मी वरच जात नाही आहे, त्यातून अंधार आहे, त्यातून थंडी आहे, आणि त्यातून म्हणजे मी पेडल करते, आय एम पुटिंग माय असं जेन्युइन एफर्ट, आणि तिथेच आहे मी काय म्हणजे. आणि आउट ऑफ 430 किलोमीटर्स मी 200 किलोमीटर्स राईड MTBवर केली. एवढे बॅड पॅचेस आहेत त्या एंटायर रूटवरती, आणि तिथे काम चालू आहे ऑब्व्हियसली. पण तो सगळा सेक्शन क्लाइम्बिंग आहे. म्हणजे एकदाच तुम्ही मोरे प्लेन्सवरनं पांगला, थोडा एक डाऊन हिल आहे, अँड देन एव्हरीथिंग टिल नकीला पास म्हणून जो थर्ड पास आहे, तो सगळा एंटायर सेक्शन, म्हणजे मधलं तू ऑलमोस्ट म्हण की मोर दॅन 100 किलोमीटर्स इज ऑल लाईक देर इज नो टारमॅक, नो रोड, ॲब्सोल्युटली. सो ते सगळं MTBवरती करावं लागलं. आणि खूप स्लो असल्यामुळे मला ते पण होत होतं. एक तर थंडी, आणि थंडीमध्ये मे बी यू फील स्लीपी ऑल्सो मोर ॲज कम्पेअर टू म्हणजे ह्या बाकीच्या. सो तसं स्लो प्लस क्लाइम्स प्लस नो बॅड रोड्स, आणि असं सगळा तो पॅच झाला. आणि सकाळी जसं ते सन वॉज आउट, आय वॉज ऑल इन माय झोन की लेट्स जस्ट नाव फिनिश इट. आणि मग आम्ही सरचू म्हणून जो एक आय थिंक 150 किलोमीटर्स, 170 किलोमीटर्स, येस. सो तिथे एक क्विक ब्रेक होता इन BROज, अगेन ह्यूज सेटअप तिथे त्यांचा मोठा आहे BROचा हे. सो तिथे मग मी म्हणजे क्लोज चेंज अँड क्विक शावर आणि एक 15 मिनिट स्नॅप, आणि असं सगळं करून मग आम्ही तिकडनं निघालो. आणि मग बार्लाचला इज दी लास्ट पास. तिथून पण माझं क्लाइम्बिंग खूप, मला म्हणजे असं तिथे सगळीकडे रोड्स छान असल्यामुळे तिथे रोड बाईक होती. सो आय वॉज काइंड ऑफ गेनिंग मोमेंटम, आणि आता होत आहे, आता डिस्टन्स कव्हर होत आहे, मला सगळं फील होतं. आणि मस्त छान ऊन होतं, कम्फर्ट झोन, ॲब्सोल्युटली. सो कुठेच मला बार्लाचलावरती पण वरती गेल्यावरती असं यू वोंट फाइंड मी इन जॅकेट आणि असं. सो बार्लाचला उतरून गेल्यावरती आपण ते झिंग बार म्हणून एक येतं, देन इट इज आय थिंक दारछा, आणि मग तुम्ही जाता. सो तो सगळा सेक्शन सुपर फास्ट, म्हणजे सगळंच मला कळत होतं की केडन्स इज गुड, आय एम इन अ गुड झोन. सो किलाँग म्हणून एक जस्ट आय थिंक 40-50 किलोमीटर्स लास्ट पॅच राहतो आपला. सो तिथेपर्यंत येईपर्यंत छान, म्हणजे सगळे क्लाइम्स जरी ते असे जरा ग्रेडियंट तिथले बऱ्यापैकी होते. सो ते सगळं छान झालं असं. सो आय थिंक किलाँगला मी 9-9:30च्या आसपास असेल. सो तिथे मला जी माझी सेकंड क्रू कार होती त्यांनी चहाचा ब्रेक घेतल्यामुळे मला कळलं की 9 वाजलेत. माझ्याकडे गार्मेनवरती अदरवाईज टाईम नव्हता, आणि मी फुल हे घातल्यामुळे मी हातात काहीच वॉच नव्हता घातला. सो मी तिथे एक जस्ट गेले, कोणाचा तरी मोबाईल घेऊन, तिथे लाईट नव्हते कारण वॉशरूममध्ये. सो मी बघितलं की 9 वाजलेत. मी डोक्यात कॅल्क्युलेट केलं, कारण हे आता मला माहिती आहे की आता काय काय येणार आहे असं. म्हणलं 9 आणि एक
50 किलोमीटर्सच्या आसपास जर डिस्टन्स जरी राहिलं असेल तरी 12च्या आत आपण संपवतोय असं, म्हणजे सब 40 आवर्स माझं होणार आहे असं, म्हणजे माझं टार्गेट होतं काइंड ऑफ असं, माझ्यासाठी मी ठेवलं होतं. पण तिथून किलाँगच्या पुढे मला एक BROचं ऑफिसर आले आणि ते म्हणाले की मॅम आगे बहुत बारिश हो रहा है. एवढंच त्यांनी मला सायकलवर सांगितलं आणि मग ते क्रू बरोबर बोलत होते. आय केप्ट ऑन रायडिंग. सो एक क्रू कार जी थांबली होती चहाला त्यांच्याबरोबर त्यांचं डिस्कशन झालं. सो हे मला रेस नंतर कळलं की त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मनालीमध्ये खूप पाऊस सुरू झाला आहे आणि म्हणजे यू जस्ट टेक केअर आणि तिथपर्यंत म्हणजे किलाँगपर्यंतच्या पुढे जरासा आहे पण बऱ्यापैकी पुढे पाऊस होतोय. सो यू प्रिपेअर फॉर इट काइंड ऑफ. सो त्यांनी मला सांगितलं आणि तिथे पण कळत होतं लाईटनिंग होत आहे वगैरे असं कळतं, पण पाऊस नव्हता. पण एव्हरीथिंग ते किडे येतात बघते पावसाचं तसं सगळं असं दिसलं मला. ठीक आहे म्हटलं पाऊसच आहे एवढं काय. तो पुढे गेल्यावर एक 4-5 किलोमीटर तो तंडी ब्रिज येतो तिथे परत पावसाचे सगळे कपडे घातले आणि वी स्टार्ट म्हणजे आय केप्ट ऑन रायडिंग. सो मग नंतर मला असं ते दिसलं कमानीवर की सिसू म्हणून एक गाव आहे बघ, एक 20 किलोमीटरवर अटल टनेल आहे. तो सिसूचा अख्खा क्लाइंब आहे. 19 किलोमीटरचा क्लाइंब होता. म्हणलं थँक्यू व्हेरी मच, म्हणजे तेवढंच राहिलं होतं. सो तिथे माझ्या सेकंड कारचं पंक्चर झालं आणि पंक्चर झालं आणि दिस वॉज परत रात्र ना 10 वाजले होते असं आणि की आता लास्ट लेग आणि व्हॉट इज दिस लाईक वाय नाव. आणि मग ती पंक्चर झाल्यावरती त्याच्या स्टेपनी पण पंक्चर्ड होती. सो काहीच पॉइंटच नव्हता आणि तिथे अरे गावांमध्ये रात्री एवढा काही संबंधच नाही. तिथे 7-8ला सगळं बंद होतं. मग दे हॅड टू स्टॉप आणि यु नो लुक फॉर द हेल्प की काय असेल. सो ती कार आणि तो क्रू सगळे मागेच राहिले. हे पण मला नंतर कळलं. हे सगळं रेस नंतरचे तुला सांगते. सो ती कार मागेच राहिली. एक कार होती आणि कॅमेरावाली कार होती माझ्याबरोबर, पण कॅमेरावाले पण सगळं बंद होतं कारण की अंधार झालेला, पाऊस पडत होता. सो पण आय न्यू की 2 कार्स आणि आपण चाललोय असं. सो तो सगळा पुढे पॅच आल्यावरती मला परत म्हणजे टनेल येणार होता. अटल टनेलच्या जस्ट अलीकडे ते परमिशन्स आणि हे सगळं. त्यावेळेला पण ना तो जो सगळा पाऊस आणि तो पण प्रचंड गार आणि सारखं असं मला ते थंडीचं असं सेन्सेशन आलं, पण एवढी नव्हती. आणि मला आता ते होतं की लेट्स जस्ट फिनिश नाव दिस इज इट असं टाईप. आणि मला माहिती होतं अटल टनेल नंतर इट्स जस्ट 1 पेडल आणि यू रीच द मॉल रोड असं टाईप्स, किती सोलांग आणि सगळं डाऊन हिल. मी म्हटलं आता आपलंच एक ठीक आहे पाऊस की आता पाऊस एवढं काही नाही. सो त्या मग आणि सो टनेल थ्रू सायकलिस्टना अलाउड नाही आहे अनलेस यू हॅव द परमिशन. यू कॅनॉट शूट और यू कॅनॉट डू एनी हे कॅमेराज अलाउड नाही आहेत असं सगळं. सो टनेलच्या अलीकडे मी सायकलवर होते, हे सगळेजण कारमध्ये होते. तर त्यांनी मला सांगितलं की मॅम आगे नहीं जा सकते. मी म्हटलं हमारे पास परमिशन है. तोपर्यंत मीच बाहेर होते, कोणी बाहेर आलं नव्हतं. हमारे पास परमिशन है, ये गिनीज के लिए मैं कर रही हूँ, इसीलिए सगळं असं मी त्यांना एक्सप्लेन केलं. बट ही वॉज लाईक की नाही आगे लँडस्लाइड हुआ है तो पूरा बंद है. मला असं झालं लँडस्लाइड हुआ है म्हणजे मला काय कळलंच नाही. मला आधी ते मी ते पिक्चर्समध्ये तर ते इन्स्टावरती रील्स येत होते बघ, टनेलमध्ये पाणी आलंय आणि टनेल इज क्लोज्ड फॉर 2-3 days फॉर रोड वर्क अँड ऑल. सो असं मी काहीतरी इमॅजिन केलं. म्हणलं बरं ठीक आहे आता काय. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की रोहतांग पास, ये गाडी आपके साथ है का. म्हणलं हां वो आप रोहतांग पास से जाओ. म्हटलं रोहतांग पास. मी तोपर्यंत म्हणजे असं मला काय बोलायचं. मग एवढ्यात विनोद आला. विनोदनी सांगितलं की नाही वी नो दॅट की देर इज अ लँडस्लाईड बट BROचे जे कोणी ऑफिसर्स आहेत दे आर देअर टू यू नो कोऑर्डिनेट अँड हेल्प अस थ्रू की गाइड अस पण लेट अस पास. सो ही वॉज लाइक कि नहीं परमिशन नहीं मिलेगा, आप समझ नहीं रहे हो, यू नो वाय वुड दे टेक अ चान्स की मी सायकलवर आहे प्लस लँडस्लाईड किंवा असं काही झालं तरी द सेफ्टी अँड एव्हरीथिंग. आणि आय सॉ दॅट की ते जे सिसू गाव आहे तिथपासनं खूप मागेपर्यंत ट्रक्स असे बाजूला लागले होते, पण तेव्हा मला माहित नव्हतं की का हे सगळं. बट समहाव विनोद कुड मॅनेज टू यू नो कॉन्टॅक्ट BRO आणि मग त्यांच्या ॲक्च्युली सपोर्टमुळे आय कुड यू नो गेट द परमिशन टू पास थ्रू द टनल. सो मग मी तिकडनं टनलमधनं निघाले. सो टनलमध्ये पण एकही गाडी नाही आणि कॉन्स्टंटली देअर वॉज असं काइंड ऑफ अ गश ऑफ एअर की काहीतरी बहुतेक घडणार आहे, असं फुल सायलेन्स आणि ॲब्सोल्युटली. त्यातून कोणीतरी असं हाफ आणि तो टनल पण 10 किलोमीटर्स आहे. इट इज नेव्हर एंडिंग. आणि रात्री मी चालवते काय समजाय का नाही असं मला फिलिंग आहे. असं चालले आणि हार्डली 3 किलोमीटर का 4 किलोमीटर झाले. कोणीतरी मागून ओरडलं जोरात कारमधनं नाही हा. आणि मला वाटलं काहीतरी पाणी बिणी येत आहे, काहीतरी होत आहे. गो फॉर इट. मी असं मॅड वाटलं प्लीज आता ह्या टनेल. मला असं ते झालं की आपल्याला क्रॉस करून त्या अपोजिट साईडनी चालवायचं आहे का की काय असं. सो फुल ते असं 2-2 हजार मी अशी टनेल संपला. मी बाहेर आले
परत सिद्धार्थ आणि मग स्वतः टनेलमध्ये त्यांनी एकच गाडी पास करायला दिली. सो बाकीच्या सगळ्या गाड्या मागेच थांबल्या हे मला माहित नव्हतं. एक तर ती पंक्चर झाली होती आणि दुसरी कारी थांबली. सो ह्या सेकंड म्हणजे जी कार मला फॉलो कर, सो गिनेसचा रूल होता की कंपल्सरी यू हॅव टू हॅव फॉलो ब्रेक, यू कॅनॉट राईड अलोन, यू कॅनॉट गिव्ह युअर सायकल टू एनीवन एल्स. सो हे सगळे जे रूल्स होते ते सगळे फॉलो करत होतो आम्ही. संपल्यावरती सिद्धार्थनी मला परत काहीतरी ग्लव्स चेंज केले, हे तू घाल वगैरे, पुढे खूपच पाऊस आहे. आणि मग तिथे BROनी सांगितलं की टनेल संपल्यावरती 3 किलोमीटरवरती लँडस्लाईड झाली आहे. सो लेट्स सी की ते कसं. सो मला विनोद येऊन म्हणाला की मैंने चिंता मत करो, लेट्स यू नो डू अ बाईक अँड हाईक. सो तू शूज बघ. ते शूज चेंज केले मी की आपल्याला असं पहाड चढके दुसरी तरफ जाणार, असं इमॅजिन केलं. ठीक आहे, सायकल घ्यायची, त्या साईडला जायचं, पुढे राईड करते हुए जाओ. सो हम लोग देखते की गाडी कैसे आएगा वगैरे, असं त्याचं सगळं ते हे झालं. सो मग आम्ही ते 3 किलोमीटर, पाऊस तिथनं सुरूच झाला होता. सो आम्ही ते 2-3 किलोमीटर पुढे मी पास केलं. आणि समहाव स्वतः त्यावेळेला मला खरं तर ही MTB हवी होती, पण ती जी गाडी पंक्चर झाली त्याच्यावर होती. सो आय वॉज ऑन द कॅननडेल रोड बाईक. आणि मग असं फुल पावसात ब्रेक लागत नाही, रिम ब्रेक आहे माझे. सो ते अगदी असं फुल गंडला होता. रेस संपल्यावरती मला सगळे विचारत होतो काय दुखतं, म्हणलं हे ब्रेक करून करून फक्त अंगठा. लाईक ओ गॉड, आय शुड बाय डिस्क ब्रेक बाईक. सो ते झालं. आणि आम्ही सो त्या लँडस्लाईड म्हणजे काय झालं होतं, ते अख्खा रस्ताच खचतो ना, लाईक रोड वॉज काइंड ऑफ संक. आणि 20-30 फूट खाली गेला होता. पण इथे असं जिकडनं ते रोड हे होतं, नंतर मला BROनी सगळे ते व्हिडिओज आणि फोटोज दाखवले. सो पाऊस आणि त्या ह्याच्यातनं ते असं खाली सगळं वाहून गेलेला तो कम्प्लीट रोड. पण आय कुड ॲक्च्युली पास विथ माय सायकल असं बाजूनी, तिकडनं मी पलीकडे गेले. सो माय गाडी वॉज अगेन की आता गाडी कशी पुढे येणार. पण तिथे ना ते दगड जे होतं, ते सगळं जे माती आणि जे येतं ना, ते असं तिथे दिसत होतं की एक गाडी कॅन पास जाऊ शकते. हां. सो मग माझा कृपेकी सिद्धार्थ आणि तरुण गॉट डाऊन. त्यांनी सगळे दगड उचलून रात्री बाजूला केले. मला पुढे जाताच येत नव्हतं कारण गाडी. सो तो गाडीवाला टरकला, तो लोकल लाईन होता. सो ही वॉज काइंड ऑफ मेरे बाल बच्चे है, मेरे पास मेरे ऊपर लोन है, मैं नहीं आऊंगा, मैं नहीं चलाऊंगा, ये हो गया अभी मेरा. आणि मग हे सिद्धार्थ आणि त्याला क्रू कन्व्हिन्स करतो, अरे तू इथपर्यंत आला बघ, ती सायकल चालवते, लेट्स जस्ट यू नो गिव्ह हर हौसला रखो वगैरे, असं फुल ते मेंटल ट्रेनिंग फॉर हिम. आणि मग विनोद आला आणि विनोद म्हणाला की BROचे पण लोक आहेत, सो डोंट वरी, दे विल हेल्प यू, यु नो. फक्त आणि तिथे जर रिस्क असली असती तर आपण नाहीच घेऊन जाणार, पण तिथे यू कॅन ॲक्च्युली जस्ट पास द सेक्शन, तिथे आहे. मग त्यांनी समहाव ही गॉट द करेज आणि ते ऑफिसर्स पण सगळे तिथे होते. आणि मग आम्ही पास करून पुढे आलो गाडी. आणि मग आय स्टार्टेड ड्रायव्हिंग. मग तरी मी म्हटलं आता चल काय, किती 15 किलोमीटर राहिले. सो त्या प्रत्येक 1-2 किलोमीटरवरती ते सगळं नदीचे मोठे दगड आणि कम्प्लीट म्हणजे राईड करणं शक्यच नव्हतं. तिथे सारखं बाईकॅन म्हणजे हातात घेऊन चालवा, मग परत बसा. एका ठिकाणी तर अख्खी नदी चालली होती, म्हणजे कम्प्लिटली असं पाणी आणि ते अंधार. म्हणजे माझ्या लाईटमध्ये मला जेवढं दिसत होतं ते जशी एकदम ब्रेक मारला, म्हणजे अरे काहीच रोड नाही आहे, पाणीच नाही आहे, व्हॉट इज दिस. मग ते साईडनी असं तो सगळे नदीचं माती आलेल्या त्या डोंगरावरनं सायकल. आणि समहाव माझ्याकडे ना त्यावेळेला गोप्रो किंवा काही नव्हता की हे लोकांनी शूट करायचं, म्हणजे जे मेन ह्याला काहीच नाही. सो तिकडनं आम्ही बाजूला आलो. मग थोडं मी पुढे गेले. सो रात्रीचं आय थिंक त्यावेळेला 2:30-3 वाजले असतील. सो एक परत कुत्र्यांचा अटॅक. सो म्हणजे असं झालं की मागे गाडी आणि हे सगळे शू करतायत रात्रीचं. आणि सो फुल सगळे एक 10 ते 15 कुत्रे आपले. आता प्लीज, ते जब वी मेट मध्ये एक डायलॉग मारते होती की बाबाजी अब बस करो, बोरिंग बना दो मेरी लाईफ. ऍब्सोल्युटली असं झालं होतं की अरे लास्ट 10 किलोमीटर दॅट टू डाऊन हिल, लेट मी जस्ट फिनिश. अख्ख्या त्या पूर्ण म्हणजे ते प्रत्येक 1-2-4 किलोमीटरवरती आपली मी सायकल हातात घेते, मग दगड, मग कुत्रे, मग असं करत फायनली आय रिच्ड मॉल रोड. आणि ते अटल बिहारी वाजपेयीचा स्टॅच्यू बघितल्यावरती असं झालं की ओ डन. मी मागे बघितलं ना, जस्ट 1 कार विथ 3 पीपल. मग त्यावेळेला एक क्रू मला असा अनुजा आणि माझी जी धनश्री म्हणून फ्रेंड आहे, ती व्हिडिओ कॉलवर म्हणलं आपल्याला बहुतेक काहीतरी हॅल्युसिनेशन, ते का म्हणजे असे व्हिडिओ कॉल का करतात. तरी मला कळलं नाही की ती गाडी अडकली आहे तेव्हा. सो माझ्या डोक्यात होतं की ते बहुतेक हॉटेलवर आधी पोहोचलेत, आपण जिथे मनालीत राहणार, आणि असं सगळं. बट या फॅन्टॅस्टिक, म्हणजे तो एक्सपिरियन्स अमेझिंग होता. आणि मग जेव्हा तुला सिंक इन झालं की आय हॅव फिनिश्ड इट, तेव्हा
It must have been a super amazing feeling. Absolutely. And all thanks to my driver also. विलायत म्हणून त्याचं नाव आहे, लेहचाच लोकल आहे, पण ज्या वेळेला मी लावायचं असं आत बसायचं तो असा लगेच मॅडम आप एक कप गरम पाणी पी लो सब ठीक हो जाएगा असं म्हणून तो दरवेळेला मी आत बसले की एक ग्लास गरम पाण्याचा मला प्यायलाच द्यायचा, इरिस्पेक्टिव्ह मला हवा नको आहे, पण तो गरम पाणी पिल्यावरती मला जे असं फुल येस नाव लेट्स डू इट वालं हे होतं. छोट्या छोट्या गोष्टी केवढ्या मॅटर करतात ना. आणि अल्ट्राजमध्ये यू हॅव टू डू दॅट सेल्फ टॉक विथ यू, की किती तुझा कोच, तुझे फ्रेंड्स, तुझा क्रू तुला सांगत असतील की यु नो कीप ऑन गोईंग, पण तू जे काही तुझ्या डोक्यात जर तू नाही ते ॲब्झॉर्ब केलं ठरवलंस तर काहीच म्हणजे तिथे मग यू म्हणजे यू गिव्ह अप. सो ती अमेझिंग. सही. ॲब्सोल्युटली. म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आणि धमाल. म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी आता वेन यू लुक बॅक इट बिकम्स अ स्टोरी, पण तेव्हा इट वॉज अन एक्सपिरियन्स. म्हणजे मस्त, जबरदस्त. येस, पण मी नक्की सगळ्यांना रेकमेंड करेन की ॲटलिस्ट म्हणजे जर तुम्ही सायकलिस्ट आहात, इवन रेक्रिएशनल असू दे ऑर यु नो एलिट, बट देन यू शुड एक्सपिरियन्स दॅट हिमालयन रायडिंग. म्हणजे आपण जे टूर द फ्रान्समध्ये बघतो ना, वेन दे से अल्टिट्यूडवरती आम्ही राईड करतो विच इज 2500 और 3000, आणि ज्यावेळेला तुमची द होल राईड दिस अटेम्प्ट वॉज मोर दॅन 4000 अबाव. सो तिथे हाऊ यू फील और इवन एव्हरीथिंग इज मॅजिकल. दोज माउंटन्स टॉक विथ यू, दे गिव्ह यू दॅट स्ट्रेंथ, दॅट सगळंच म्हणजे यू हॅव टू एक्सपिरियन्स दॅट. ॲब्सोल्युटली. द पीपल अराउंड यू, तिथले जे ग्रीन विलाचे पण सगळे ते जे होमस्टेमध्ये सेवांग म्हणून एक होता अमू, आणि म्हणजे तिथले लोकल ते सगळे मला फ्लॅग ऑफला आले होते ह्याला म्हणजे लेहला. म्हणजे आय कुड सी की अरे हे किती कनेक्शन यु नो जस्ट. आणि मी किती होते 15 days तिथे, पण त्या ह्यानी पण खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. मस्त. Today's talk was also an amazing experience for us and I am sure for a lot of people. त्यामुळे म्हणजे थँक्यू. हा आपला सेशन झाला आणि मोर पॉवर टू यू. चिअर्स टू यू. वी होप दॅट अजून काहीतरी मोठे मोठे रेकॉर्ड्स तू करत जाशील आणि आपण अशाच टॉपिक्सवर गप्पा मारत राहू. I would love to. थँक्यू. Yes, thank you.